सो आम्ही रेडी झालेलो आहोत. मी कशी दिसते प्लीज कॉमेंट सेक्शनवरती सांगा. आम्ही सगळेच रेडी आहोत इथे सध्याला. शिवानी रेडी आहे, उजू रेडी आहे, आई आमच्या औषधं घेत आहेत, रेग्युलर औषधं त्यांच्या आहेत, मोमो रेडी आहे. सो सगळे रेडी झालेलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत, ते मी तुम्हाला ऑन द वे सांगते पुढे जातो. सो गाईज आम्ही आता निघालेलो आहोत. आम्ही रेस्टॉरंटला जातो. बेसिकली आमचा फर्स्ट प्लॅन होता की आम्ही इराणी कॅफेला जाऊ संध्याकाळी, पण जे क्लिअरली झालेलं नाही आहे आणि आम्ही वी हॅव एंड अप गोइंग टू द रेस्टॉरंट फॉर डिनर नाव. कारण म्हणते झोपलेला, त्याची स्केड्यूल नाही, आम्हाला शिफ्ट आउट करायची होती. सो दॅट ही शुड बी फ्रेश जेव्हा पण आम्ही बाहेर जात आहोत. सो ही किरकिर नाही करत तो आणि त्रास देत नाही बेसिकली. सो आता आम्ही जात आहोत डिनरला. इव्हनिंग स्नॅकच्या प्लॅनपासून डिनरवरती आलेलं आहे. ही दोघी इथे बसलेले आहेत. इकडे उज्ज्वला आहे, इकडे शिवानी आहे, इकडे ड्रायव्हर आहेत आमचे. सो आम्ही आता जाऊन तिकडे बघू आणि मग तिकडे कंटिन्यू करू हा व्लॉग. आम्ही आता लोकेशनला पोचलेलो आहोत. इथे आहे सगळे मेंबर्स. क्वार्टर्सला आम्ही पोचलेलो आहोत. दिस इज क्वार्टर्स. आता आतमध्ये एंट्री करत आहोत. हे मेन इन्स्ट्रक्शन आहे, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. सो आम्ही क्वार्टर्सला आलेलो आहोत. खूप वेटिंग आहे इकडे. ॲम्बियन्स असा आहे क्वार्टर्सचा सध्याला. इकडे ती लोक आता सर्व करत नाही असं म्हणाले, म्हणून इथे हा वेटिंग एरिया लावलेला आहे त्या लोकांनी. हां आपण बसूया ना. सो आम्ही जरासं आताच वेट करून जरासं फोटोशूट करू, छान छान फोटोज काढू. हां थांबलेलो आहोत की आतमधून आम्हाला कोणीतरी बोलवावं की या प्लीज तुमचा नंबर आलेला आहे करून. कारण खूप भूक लागली आहे. बुकिंग आमची लवकरची होती. बेसिकली बुकिंग आमची लवकरची होती. 9:30ची बुकिंग होती. बट आम्हाला रेडी व्हायला जरा रील्स काढायला जरासा वेळ लागलेला आहे. सो आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे की रिकामा आता एक टेबल रिकामा झाला, त्याला पहिला टेबल आम्हाला मिळणार आहे. माझं आता जस्ट सांगून गेलेले आहेत. पहिला ऑर्डर मला असं वाटतं माझा असणार दॅट इज घी रोस्ट मटन. इकडचं माझं सगळ्यात फेवरेट डिश आहे घी रोस्ट मटन. जर तुमच्या एरियामध्ये कुठे क्वार्टर्स असेल तर प्लीज तिकडे जाऊन ती स्पेसिफिक डिश खरंच इट इज व्हेरी यमी, व्हेरी डिलिशियस. आणि बाकीचं तर मी जेवण तुम्हाला दाखवूयात काय काय खातो आहे करून. लेट्स सी. सो फायनली आम्हाला जागा मिळालेली आहे आफ्टर वेटिंग फॉर अन आवर सध्याला. आणि ॲम्बियन्स इकडचा खूप छान आहे ह्या क्वार्टरचा स्पेसिफिकली, बिकॉज इकडे बाहेरही सिटिंग आहे पण त्यांच्याकडे सध्याला स्टाफ तेवढा अवेलेबल नाही आहे, त्यामुळे इश्यू आहे. नाहीतर इट वुड हॅव बीन द बेस्ट थिंग जर आम्हाला बाहेर बसता आलं असतं तर. बट इट्स ओके. नेव्हरदलेस आम्हाला स्पेस मिळालेली आहे व्यवस्थित. मयुरेश सध्याला डाडा ड्युटीवरती आहे आणि उज्ज्वला आत्तू ड्युटीवरती आहे. शिवानी काहीतरी ऑर्डरिंगचं बघते आहे. इनडोर नॉट इन हाऊस, इनडोर स्पेस मी तुम्हाला दाखवते कसं आहे इकडचं. इट इज व्हेरी नाईस, व्हेरी क्लबी फिलिंग. जसं मी तुम्हाला आधी म्हणालेले की मी इकडे घी रोस्ट मटन बघणार आहे की या आउटलेटमध्ये अवेलेबल आहे का घी रोस्ट मटन. सो लेट्स सी की मला मिळतं की नाही. बाकीचं तर आम्ही ऑर्डर जसं जसं देतो विल डेफिनेटली कीप यू पोस्टेड की काय काय मागवत आहोत. म्हणतायला भूक लागलेली आहे. सो त्याचा डॅडा आता सध्याला इकडे त्याचा बनाना स्मॅश करत बसला आहे. तो बनाना खाईल आता सध्याला. तू बनाना खाणार, तो ॲम्बियन्स एन्जॉय करणार बिझी आहे. तू बनाना खाणार का. आणि तो मॅच बघण्यात बिझी आहे खूप. जेव्हा पण आपण मुलांना ट्राय करतो तुमच्यासोबत पण होतं का ते मला सांगाल. जर तुमची न्यूबॉर्न आहे तर की टी व्ही नाही बघायचं आहे, स्क्रीन नाही दाखवायचं तरी कुटुंबाकडून काही करून त्यांना स्क्रीन दिसते. असं तुमच्यासोबत पण होतं का. तर प्लीज मला सांगा. Look at the struggle of new parents when they come out for the dinner. फोटो काढ. आणि हे वेज आहे. आम्हाला इतकी भूक लागली की आम्ही आधी चालू केलं. म्हणते की पण त्याचा बनाना खाल्लेला नाही, शांत झालेला आहे. सो आता खाऊन घेणार आणि बघा उज्ज्वला नाही तिकडे चालू झालेलं आहे.
आमची एक डिश तर सध्या संपलेली आहे, ती दुसरी पण संपलेली आहे. हिने सध्याला आता स्वीट लाईम सोडा मागवलेला आहे. म्हणतंय आता खाण्यात बिझी आहे, त्याला बनाना भरवतोय त्याचा डॅडा. आणि मी वेट करते आमची नेक्स्ट ऑर्डर जी माझी फेवरेट आहे, घी मटन रोस्ट. ती कधी येते त्यासाठी आम्ही पण थांबलेलो आहोत. तर लेट्स सी. अजून पण काहीतरी ऑर्डर करायचं प्लॅनमध्ये आहोत, समथिंग इन चायनीज, मे बी नूडल्स और समथिंग. आता विचार करतो आहे. तुम्ही लोकांनी बाव कधी ट्राय केलं का? मी ॲसच बाव नाही ट्राय केलं आहे. मला आवडतो पण मी लोकल बावच ट्राय केलं, जे लोकल स्टोअरमध्ये मिळतात किंवा अशा लोकल शॉपमध्ये तिथे मिळतात तसलेवाले बाव मी ट्राय केलं आहे. हॉटेलमध्ये असंच बाव मी कधी ट्राय नाही केलं. तुम्ही लोकांनी कधी केलं असेल तर प्लीज सांगा आणि रेकमेंड पण करू शकता की कुठे चांगला मिळतो इन पुणे. फायनली द वेट इज ओव्हर. आम्ही मी जे कधीपासून सांगते मटन घी रोस्ट तो आलेला आहे. आम्ही ऑलरेडी सर्व करून झालेलो आहोत. इकडचा मटन घी रोस्ट इज समथिंग व्हेरी गुड अँड मोस्ट रेकमेंडेड बाय मी पर्सनली, कारण मला खूप आवडतं. तर मी ताव मारून येते लगेच. सो नूडल्स दाखवते मी. नूडल्स पण छान दिसत आहेत, फक्त क्वांटिटी कमी आहे, दॅट इज द प्रॉब्लेम. बट फूड ॲज आय सेड डिलिशियस आहे. सो दीज आर द नूडल्स. नूडल्स सीम्स टू बी रिअली नाईस, क्वाईट अरोमॅटिक. बट ऑफकोर्स जसं मी बोलली की क्वांटिटी थोडी कमी आहे. क्वांटिटी शुड हॅव बीन अ बिट मोर, तर अजून बेटर असतं. बट टेस्ट डेफिनेटली बघूया करून कसं आहे. सो पोट भरत आलेलं आहे, त्यामुळे आम्ही फायनली लास्ट डिश पिझ्झा मागवलेला आहे इन नॉन व्हेज ऑफकोर्स. आणि व्हेजवाल्यांसाठी थाय करी येत आहे. सो आणि म्हणताय इज एन्जॉईंग. त्याला फिरवायला घेऊन गेले त्याच्या आत्ताच. सो आम्ही हे फिनिश करतो आणि मग परत भेटू. कसं वाटतंय तुला आता? छान वाटतंय मला, खूप मजा आलेली आहे. माझ्या नवऱ्याने मला खूप छान खायला मला ट्रीट देऊन. आपण खूप टाईम नंतर बाहेर आलो. खूपच टाईम नंतर बाहेर आलेलो. लास्ट टाइम कधी आले? आय थिंक लास्ट टाईम मंथचं वॅक्सिनेशन होतं. 6 मंथचं वॅक्सिनेशन होतं. त्यानंतर आम्ही उतरलेलो. आम्ही तेव्हा गेलेलो पॉपटेटला, कारण मला इतकं इरिटेट झालेलं, फ्रस्ट्रेट झालेली मी घरी बसून. सो मी वॉन्टेड टू गो आउट, म्हणून आम्ही बाहेर गेलेलो. वी हॅड फन दॅट टाइम ऑल्सो. आणि आता तर अजून मजा आली ऑफकोर्स. काय नाही, खूप छान वाटलं. छान एक्सपिरियन्स होता. फूड छान होतं. फूड खरंच छान होतं. डेफिनेटली फूड छान होतं. फक्त एवढंच आहे की क्वांटिटी कमी होती. नाही, आपल्याला रिव्ह्यू नाही द्यायचा. ठीक आहे, आपण एन्जॉय केलं ना. हां, एन्जॉय केलं डेफिनेटली. पण मी खरंच सांगेन की क्वांटिटी कमी होती. सो येस, दॅट इज द थिंग. बट हां, एन्जॉय केलं, छान मोमेंट क्रिएट केले. जागा पण छान आहे, ॲम्बियन्स छान होतं. हो, खूपच छान होतं. अँड वी हॅड फन. पण तुझं काय, डिड यू हॅड फन? म्हणजे मला माहिती आहे तू डॅड ड्युटीमध्ये पण होता. दॅट यू वर टेकिंग केअर ऑफ. एन्जॉय केलं तेच माझ्यासाठी. पण मी खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच तुम्हाला आणलं. ठीक आहे, आम्ही हा ब्लॉग जरा खाऊन पिऊन एंडअपमध्ये आणणार आहोत. बट सध्याला अजून थोडंसं एन्जॉय करणं आमचं राहिलेलं आहे. बट आपण लगेच भेटूया. काय एन्जॉय करायचं अजून? खाणं. काय म्हणजे? मी माझं पिझ्झा संपवते. ह्याची थाय करी अजून येते व्हेजवाल्यांची. आणि थँकफुली आत्ता म्हणते झोपला आहे, त्यामुळे. आणि आत्ता म्हणते झोपला म्हणून जरासं अजून आपल्या स्पेसमध्ये आला जमलेला आहे मला. आत्याने फायनली आत्या ड्युटीवरती आहे सध्याला आता. जरा श्वास घे मध्ये ओके बोलताना. एकच गोष्ट सांगेल, जरा श्वास घेऊन बोल, म्हणजे जरा तुला हा माझ्यासोबत असाच करतोय. माझा ब्लॉग नवीन ब्लॉगिंग चालू केल्यामुळे आय एम सो एक्साइटेड टू टॉक. आणि तू मला असं एकदम कट करतो. फ्रॉम लॉंग टाइम. ठीक आहे, प्लीज वॉच आवर व्लॉग. पण आपण हा एंड करतोय का? नाही, अजून नाही. हां, डेफिनेटली प्लीज वॉच आवर व्लॉग. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, सो दॅट आपण या जर्नीमध्ये एकत्र असू. तुम्ही बघाल आमची मजा, द मोमेंट वी लिव्ह अराउंड. आणि इथे आलेली आहे थाय करी व्हेज. मस्त थाय करी आलेली आहे. तुला तू खाणार थाय करी? खाऊन घे. सॉरी. ठीक आहे, बायको खा. परत म्हणशील मी बाहेर तुला भरवलं. तू मला नाव बदनाम करतोय. असं नको व्हायला. थँक्यू. सो गाईज
गाईस फायनली आम्ही मजा केलेली आहे. आमची पार्टी झालेली आहे. येस. झालेलं ह्या दोघींचं काहीतरी वेगळंच झालंय. पार्सल पासिंग द पास झालेलं आहे. सो आम्ही पुणेकर आता निघालेलो आहोत, घरी जाणार आहोत. आम्ही असेच व्लॉग्स आणू, रेग्युलरली आणू. प्लीज तुम्ही पहा आमचे व्लॉग्स, येस. लाईफ ऑफ आदिरेश. अँड थँक्यू सो मच की तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितला, एन्जॉय केला असेलच होपफुली आमच्यासोबत तुम्ही व्लॉगमध्ये. प्लीज वॉच अस. प्लीज कीप वॉचिंग. कीप वॉचिंग अस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.